बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील दारू व ज्योतिबाची वाडी येथील अवैध धंदे तात्काळ बंद करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार प्रदेशाध्यक्ष नागेश चव्हाण हे येत्या 8 डिसेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली। याबाबत चव्हाण बोलताना म्हणाले की हत्तीज परिसरात खुलेआम दारू विक्री सुरू असून यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच या भागाला जबाबदार असलेल्या बीट अंमलदाराची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी देखील नागेश चव्हाण यांनी केली आहे। नमस्कार। दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी पुणे विभागीय आयुक्तालयावरती आपण जवळगाव ज्योतिबावाडी तालुका बार्शी व हत्तीज या ठिकाणचे जे अवैध धंदे आहेत ते कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आपण एक निवेदन दिलेलं होतं, पण त्या अनुषंगाने कुठलीही आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि जरी कारवाई झालेली दाखवली असेल तर त्याच्यावरती गुन्हे का दाखल झालेले नाहीत। उद्या 8 डिसेंबरला माझं पुणे विभागीय आयुक्तालयावरती सकाळी शासकीय कार्यालयाच्या कामकाजा वेळेमध्ये मी उपोषणात बसणार आहे। आज मागच्या 5-6 दिवसापूर्वी माझ्या गावामध्ये API कुंदन गावडे साहेब आलते। त्यांनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन किंवा या गावामध्ये दारू वगैरे विक्री होत नसताना पण आमच्या गावाची बदनामी होत आहे असं गावकऱ्यांनी किंवा गावातल्या काही गावपुटऱ्यांनी व गावातील काही गावगुंडांनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करा किंवा 18 गुन्हा दाखल करा किंवा याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अशी माझ्यावरती व माझ्या परिवारावरती खंडीचे गुन्हे किंवा असे खोटे गुन्हे दाखल करण्याची मला माझी हितचिंतकाकडून समजलं आहे। तरी माझ्यावरती या दरम्यानच्या काळामध्ये जरी का कुठला खोटा गुन्हा दाखल झाला तर याला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार असेल। ज्या टायमाला गावडे साहेबांनी गावामध्ये येऊन एक मीटिंग घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशीच SP ची रेड पडली। त्या टायमाला त्यांना माल सापडतो आणि वायराग हद्दीतली ज्या टायमाला लोक येतात त्यांना त्या टायमाला त्यांच्यावरती काही कुठलीही कारवाई होत नाही किंवा त्यांना कुठलाही माल सापडला जात नाही। तर माझं आपल्या मीडियाच्याद्वारे विनंती आहे की ज्या हद्दीमध्ये माल सापडला म्हणून तुम्ही काल पेपरला एक बातमी टाकली किंवा यांच्यावरती कारवाई दाखवली म्हणून, मग मला या अनुषंगानेच आपल्याला विचारायचं आहे की यावरती ज्या टायमाला SP ची रेड पडते त्या टायमाला माल सापडतो तर हे जे कोण 2 नंबर धंदे करतात यांना जे तिथले स्थानिकचे जे पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार आहेत याच्यामध्ये हे लोक सामील आहेत। तर माझी आपणास विनंती आहे की तुम्ही माल सापडलाय म्हणून तुम्ही कारवाई दाखवली तर मग माझं मागणं आहे की हे बीट अंमलदार सस्पेंड करा। जोपर्यंत यांच्यावरती कडक कारवाई होत नाही आणि हे कायमस्वरूपी धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण कायमस्वरूपी चालू असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।